मुंबई ही भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक राजधानीसोबतच महाराष्ट्राचीही राजधानी, भारतातील सर्वात मोठं आणि जगातील 18व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेलं महानगर, बॉलिवूडचं माहेरघर असलेल्या मुंबईतील चित्रपट उद्योगाचा अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल 18 अब्ज रुपये इतका वाटा आहे। हॉलिवूडपेक्षा दुप्पट चित्रपटांची निर्मिती मुंबईत होते। सुमारे 483 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या महानगरात तब्बल 1,30,00,000 अधिक नागरिक राहतात। मुंबईतील दरडोई उत्पन्न 3,44,000 रुपये असून हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6.1% इतका आहे। मुंबईत तब्बल 30 अब्जाधीश राहतात आणि ह्या बाबतीत मुंबईचा जगात 8वा क्रमांक लागतो। इथे जागतिक वारसा स्थळं आहेत, अतिशय सुंदर आणि कलात्मक वास्तू आहेत, ज्या वार्षिक 8 लाखांपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करतात। मुंबईची पालक संस्था या नात्याने इथल्या नागरिकांना मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधा देण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका तब्बल 150 वर्षांपासून करत आहे। महानगरपालिकेचा सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जवळपास 74,500 कोटी रुपयांचा आहे। मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विविध 41 मोठ्या प्रकल्पांसाठी मिळून सुमारे 1,50,000 कोटी रुपये किमतीची कामं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सध्या हाती घेण्यात आली असून ही कामं प्रगतीपथावर आहेत। मुंबईच्या सेवेसाठी 1 लाखांहून अधिक कर्मचारी अधिकारी अविरतपणे कार्यरत आहेत। विविध प्रकारच्या 7 जलाशयांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे 3,950 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो। पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवनवीन प्रकल्प बांधण्यात येत आहेत। मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 2,000 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि त्यावर विविध प्रकारचे 450 पूल बांधले आहेत। मुंबईमध्ये रोज सुमारे 3,204 लोकल रेल्वे धावतात, ज्यामधून रोज 64 लाख लोक प्रवास करतात। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या गतिमान आणि सक्रिय नेतृत्वाखाली मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनलंय। मुंबईतील अत्यंत महत्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांना आरामदायी वेगवान प्रवासाचा आनंद मिळेल। हा मार्ग दक्षिण मुंबई आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडतो, ज्यामध्ये 8 मार्गिकांचा आणि भूमिगत जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे। हा प्रकल्प उत्तर टोकापर्यंत म्हणजे दहिसर आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत विस्तारणार आहे। तब्बल 45,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे। ह्याच पार्श्वभूमीवर गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं अर्थात GMLRचं कामही प्रगतीपथावर आहे। या प्रकल्पातील सुमारे 6,300 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या भूमिगत बोगद्यांच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याचं काम होणार आहे। रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं कामही झपाट्याने सुरू असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल 12,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सुमारे 170 वर्षांपूर्वी मुंबईतूनच भारतातील सार्वजनिक वाहतुकीची सुरुवात झाली। ह्याच धर्तीवर आता पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या उद्देशाने महानगरपालिकेने पावलं उचलली आहेत। यासाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 1,000 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला असून सन 2026 पर्यंत ही संख्या 10,000पर्यंत जाईल। मुंबईमध्ये 4 लाख 3 चाकी ऑटो रिक्षा आणि 30,000 टॅक्सी या स्वच्छ इंधनावर धावतात। व्यापाराच्या उद्देशाने जलवाहतूक हा सर्वात आकर्षक पर्याय मानला जातो। मुंबई बंदर हे भारताला जगाशी जोडण्याचं काम करतं। मुंबईतील आरोग्य व्यवस्था ही उच्च दर्जाची आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका 7,380 कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला अधिक सक्षम करत आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचं विस्तृत जाळं असून त्यात 5 अद्ययावत मोठी रुग्णालयं आहेत। BMC ही भारतामधील एकमेव महानगरपालिका आहे जिच्याशी संलग्न अशी 5 वैद्यकीय महाविद्यालयं आहेत। या महाविद्यालयांचा भारतातील अव्वल 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये समावेश होतो। महानगरपालिकेच्या वतीने उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा जवळपास विनामूल्य दिल्या जातात। वर्षाला सुमारे 50 लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया होतात। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा अंमलात आणली आहे। मुंबईमध्ये 1,500हून अधिक महाविद्यालये आहेत। येथील विद्यापीठात 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात। शैक्षणिक वारसा जोपासत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना 8 भाषांमधून सर्वांगीण शिक्षण दिलं जातं। सर्वत्र हिरवळ आणि हरित क्षेत्र जोपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांचं आयुष्य समृद्ध बनवलंय। मुंबई हे एक असं महानगर आहे जिथे तब्बल 16% क्षेत्र वन आणि जंगलांसाठी राखीव आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ह्या राखीव क्षेत्रांपैकी एक। त्याचं वनक्षेत्र
111 चौरस किलोमीटर इतका आहे। दक्षिण मुंबईमध्ये सुमारे 300 एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्कचं काम लवकरच सुरू होत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची 35 अग्निशमन केंद्र आणि अत्युच्च दर्जाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सदैव सज्ज असतात। सुमारे 10,000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईत निगराणी ठेवली जाते। या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे। घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतही बृहन्मुंबई महानगरपालिका कायम सज्ज असते। महानगरातून रोज सुमारे 6,300 दशलक्ष टन कचरा संकलित केला जातो। मलनिस्सारण प्रचालन व्यवस्था अंतर्गत सुमारे 2,000 किलोमीटर लांबीचं मलनिस्सारण वाहिन्यांचं जाळं मुंबईत पसरलंय। मुंबईमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे 7 प्रकल्प सुमारे 33,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहेत। या प्रकल्पात मुंबईतील मलजलावर पुनर्प्रक्रिया केली जाईल। बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 3,000 किलोमीटर लांबीचं पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार केलंय। या समवेत पाणी वाहून नेण्यासाठी 2,250 किलोमीटर लांबीचे नालेही आहेत। मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सक्षम करण्यासोबतच मुंबईला अधिक सुंदर ठेवण्याचं कामही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केलं जातं। यासाठी मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत 2.5 वर्षात 1,200 पेक्षाही जास्त कामं करण्यात आली आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढील 30 वर्षांसाठी मुंबई वातावरण कृती आराखडाही तयार केलाय। अशा एक ना अनेक धोरणात्मक उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने सुरू आहे। मुंबई हे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असणारं आंतरराष्ट्रीय महानगर आहे। जगातल्या सर्वोत्तम महानगरांपैकी एक आहे। या महानगराची पालक संस्था म्हणून मुंबईकरांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका 24 तास 365 दिवस अथक परिश्रम करत आहे।